श्री स्वामी समर्थ. सातत्याने सेवेकऱ्यांचे येणारे प्रश्न आम्ही केंद्रात जातोय, मठात जातोय आणि ज्या कामासाठी आम्ही सेवा करतोय ते कामच आमचं होत नाही, तर काय करायला पाहिजे. प्रचंड निराशा येते. सेवा करू का नको, सोडू का, असे प्रश्न येतात. तर त्या सेवेकऱ्यांसाठी माझं सांगणं आहे की जेव्हा आपण स्वामी समर्थ सेवा केंद्रात किंवा मठात जातो तर कधीच आपल्या इच्छेप्रमाणे महाराज घडू देत नाही, त्यांच्या इच्छेप्रमाणे घडतात. ब्रह्मांड नायकाचं नियोजन फार आगळं आणि वेगळं असतं. बऱ्याच वेळा आपल्या सेवेमध्ये पितृदोष असतात, कुलदैवतेची सेवा आपल्याकडून झालेली नसती. समजा आपण एखाद्या ठिकाणी काम करतोय आणि आपलं जर प्रमोशन करायचंय, जर तुम्ही क्लर्क असेल तर तुमच्या हेड क्लर्कला तुमचं विचारलं जाईल, त्यानंतर जनरल मॅनेजरला विचारलं जाईल, मग MD आणि मग ओनर. तर आपले जर कुठले 2 ठिकाणी जर आपली सेवा कमी पडत असेल, तुम्ही स्वामींची सेवा करताय पण पित्रांची आणि कुलदैवताची होत नाही, तर तुमचं प्रमोशन होणार नाही. तर सगळ्यांना विनंती आहे की आजपासून आपली कुलदैवता जाणून घ्या, कुलदैवतेची सेवा करा, आपल्या पित्रांची सेवा करा आणि संयम धरा. कारण महाराज जेव्हा खूप परीक्षा पाहतात त्यावेळेस खूप आगळं वेगळं नियोजन असतं त्यांचं. खूप चांगलं करायचं असतं तुमचं. श्री स्वामी समर्थ. पुन्हा स्वामीनाथा मला साथ दे.